भायखळा पोलीस ठाण्यात आग लागल्याची घटना समोर येते। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्याला आग लागली होती। महत्त्वाची बातमी भायखळ्यातून समोर आलेली आहे। भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्याला ही आग लागली होती। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचत आग विझवली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। दरम्यान आग जेव्हा लागली होती त्यावेळीची ही काही दृश्य समोर आली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, आगीचं कारण काय समजतंय? सध्या मुंबई पोलिसांकडून जी माहिती देण्यात आलेली आहे, प्राथमिक माहितीनुसार भायखळा पोलीस स्टेशन मध्ये जी आग लागलेली आहे त्याचं प्राथमिक कारण जे आहे ते शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या आगीची परिस्थिती जर म्हटलं तर आग आटोक्यात आली असून सध्या घटनास्थळी जे आहे ते कूलिंगचं काम सुरू आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणीही जखमी सुद्धा झालेलं नसल्याची माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मात्र या आगीमध्ये जे आहे ते महत्त्वाची पोलीस स्टेशनमध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्र जी आहेत ती जळून राख झाल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। ही आगीचं कारण जे आहे ते शॉर्ट सर्किट जरी सांगण्यात आलेलं आहे तरी हे प्राथमिक कारण आहे प्रणिता। त्यामुळे या आगीमध्ये जे आहे ते आतापर्यंत किती कागदपत्र जळाली आणि आगीमध्ये किती पोलीस स्टेशनचं नुकसान झालं याची माहिती थोड्या नंतर पोलीस जे आहेत ते मुंबई पोलीस देणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येते। मात्र या आगीमुळे पोलीस स्टेशनचं मोठं नुकसान झालेलं आहे। कागदपत्र महत्त्वाची पोलीस स्टेशनमध्ये असलेली कागदपत्र जळाली असल्यामुळे अनेक दावे पुरावे जे आहेत कागदपत्र जे आहेत ती कोर्टात सादर करायची असतात, पुराव्यासाठी पोलीस वापरत असतात, ती मात्र जळून खाक झालेली आहे। मात्र सुदैवानं याच्यामध्ये कोणीही जखमी किंवा कोणतीही जीवितहानी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न मुंबई पोलिसांकडून सुद्धा करण्यात आले आणि त्याचबरोबर भायखळ्याला जे आहे ते अग्निशामक दलाचं मोठं केंद्र आहे मुंबईचं आणि तिथूनच त्या आग आटोक्यात आणण्यासाठी थोडाफार फायदा झाला। मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई पोलिसांच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्या आगीवरती ताबा मिळवण्यासाठी किंवा आग नियंत्रणात आणण्यासाठी आग विझवण्यासाठी अनेक यंत्रणा जी आहेत ती असतात। मात्र तरी सुद्धा ही आग इतकी मोठी होती की ही आग विझवण्यासाठी ही यंत्रणा जी आहे ती ज्योत्स्ना, त्यामुळे ती यंत्रणा कमी पडली तरीही अग्निशमन दलानं थोड्या वेळात पोहोचत ही आग नियंत्रणात आणलेली आहे। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।